काल जे स्वतः खोटं बोललेले आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्याच्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिलं तर 2 महिन्यापूर्वी की 3-4 महिन्यापूर्वी हे सांगावं, कारण त्याच्यात त्यांची गफलत झालेली नेहमीसारखी. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 2 महिन्यात सगळं काही निकाल लावला आणि फाशी दिली. कोणाला दिली, कशाबद्दल दिली, कधीची केस होती, कशी झाली ही फाशी, कुठे दिली ही फाशी, हे सगळं त्यांनी लोकांना सांगावं, कारण ते एवढं खोटं बोलत चाललेलं. तर आम्हाला माहिती होतं त्यांच्यात किती खोटेपण आहे, पण तो आता जग जाहीर होतं. किती खोटं बोलावं आणि कसं खोटं बोलावं हेच तर महाराष्ट्राला लांछन आहे ना. खोटारड्यांचा महाराष्ट्र, भ्रष्टाचारांचा महाराष्ट्र, दुराचारांचा महाराष्ट्र असं हे सरकार आहे. आणि त्या सरकारचा मुखिया इतकं धादांत खोटं बोलतो. महाराष्ट्रातील जनतेने आता तरी समजावं बरं. लाडकी बहीण, कुठल्या बहिणीवर बलात्कार झाला आणि कुठल्या बहिणीच्या बाबतीत तुम्ही 2 महिन्यात त्याला फाशी दिलत, हे जरा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या, किंवा देशाच्या जनतेला कळू द्या की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किती खोटारडा आहे ते. 3 वर्षाच्या मुलीवर जेव्हा बलात्कार होतो तेव्हा कुठली विकृती म्हणजे कळतच नाही. विकृती शब्द सुद्धा त्याला परिपूर्ण आहे का? इतकी सातत्यानं कुठलाही गुन्हा करा, पण तो जर आमचा असेल तर त्याला शासन होणार नाही.